काल म्हणजे भ्रमिष्ट क्रियानिष्ठ अशा राहुल गांधींनी जे त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरून त्याचबरोबर वेगवेगळ्या मीडियांमध्ये जे एडिटोरियल प्रकाशित केलं त्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद घेणं माझं मी कर्तव्य समजलं। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्र नाही तर या देशातले सर्वजण एक दैवत म्हणून समजतात, कारण त्या काळात जो त्यांनी दिलेला विचार, जो पुरोगामी विचार होता, सर्वधर्म समभावाचा, त्या विचाराच्या आधारावरती स्वराज्याची स्थापना झाली आणि केवळ स्वराज्याची स्थापना करून थांबले नाहीत तर लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे असा विचार शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांनी मांडला, तो अंमलात आणला। म्हणजे थोडक्यात लोकशाहीचं संपूर्ण तो ढाचा आहे, तो जर कोणी त्याचा पाया कोणी भरला असेल तर शिवाजी महाराजांनी। आणि त्याच शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत हा राहुल गांधी हा स्वतःला कोण समजतोय मला माहित नाही, पण मला वाटलं होतं की काँग्रेसचा काहीतरी तो काय त्याला म्हणतात ज्येष्ठ असेल, पण एकंदरीत ते जे संपूर्ण जे सोशल प्लॅटफॉर्म किंवा ट्विटर ज्याला आपण म्हणतो आणि एडिटोरियल कॉलम वाचल्यानंतर तळपायाची आग मस्तकात आल्याशिवाय राहत नाही। त्यांनी त्याच्या संपूर्ण ह्याच्यात असं म्हणलंय, इंडिया वॉज सायलेन्स्ड बाय द ईस्ट इंडिया कंपनी, इट वॉज सायलेन्स्ड नॉट बाय इट्स बिझनेस पॉवरेस बट बाय इट्स चोकहोल्ड। चोकहोल्ड म्हणजे द कंपनी चोक्ड इंडिया बाय पार्टनरिंग विथ, पार्टनरिंग म्हणजे महाराजांना त्यात सहभागी करून घेतलं आणि त्यावेळेसचे ज्या राजघराणे जेवढे होते त्यांना त्याच्यात ते सहभागी झाले। तेवढ्यावर थांबला नाही हा, त्यात पुढं म्हणालाय की त्यांनी ब्रायबिंग म्हणजे काय त्याला म्हणतात, पैसे देणं, लाच देणं। आणि त्यानंतर तो म्हणला की त्यांनी थ्रेटन केलं, म्हणजे धमक्या दिल्या ह्या लोकांना। आणि त्यामुळं त्यावेळेसचे प्लियंटचा अर्थ म्हणजे कॉम्प्रोमाइजिंग स्वभावाचे। मला एक समजत नाही ह्या व्यक्तीला, ह्या राहुलला, हा कुठल्या म्हणजे इथं जन्माला आलाय का कुठं जन्माला आला मला माहित नाही। बोलत असताना किंवा वक्तव्य करत असताना युगपुरुष जे आहेत, शिवाजी महाराज असतील किंवा ह्या देशातले जेवढे युगपुरुष आहेत, या संदर्भात बोलताना जरा आदरपूर्वक बोललं पाहिजे। ह्या लोकांचं फार मोठं योगदान आहे, म्हणून आज आपण या एवढ्या लोकशाहीत एक मोकळा श्वास आपण घेतोय। ते राहिलं लांब आणि त्यात मात्र हा करतोय अपमान। असं असताना म्हणजे हे जे काय त्यांनी संपूर्ण जे काय त्यांनी सांगितलंय मला समजत नाही, ह्याला किती इतिहासाबद्दल माहित आहे किंवा शिवाजी महाराजांबद्दल ह्याला काय माहित आहे का नाही माहित। पण ना शिवाजी महाराजांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं, ना कधी त्यांनी नीतिमत्ता सोडली, ना म्हणजे त्यांनी कुठल्याही बाबतीत कोणाबरोबर पार्टनरिंग केलं। त्यांनी जो लढा उभा केला हाच त्या काळात सर्व ह्या संपूर्ण देशातले जे अनेक वेगवेगळ्या संपूर्ण प्रांतातले जे काय
आपले पूर्वज होते, तुमचे पूर्वज होते, ह्या सगळ्यांना सर्व धर्मातले जे काही लोकांचे जे पूर्वज होते ह्या लोकांना त्यांनी एक विचार दिला आणि त्या विचाराच्या आधारावरती येणारे परकीय आक्रमण होते ते सगळे परतवून ते महाराजांनी लावले. आता एवढं सगळं असताना हा जर असा म्हणत असेल आणि त्याच्या पुढं त्यांनी सांगितलेलं आहे व्हॉट आय डू नो. आता ह्याला काय माहिती आहे मला माहित नाही. बघा ऐका बघा त्याला तर काय माहिती आहे राहुल्याला. व्हॉट आय डू नो, ह्याला काय माहिती आहे की ह्या देशामध्ये what I do know is that the cultivation of opium, ज्याला काय म्हणतात आफू in one region करण्यात त्यावेळेस करत होते आणि दुसऱ्या भागात त्याच्या ते ओपियमचा गिरायक म्हणजे त्याला कॅप्टिव्ह मार्केट लिहिलंय अँड डेव्हलप्ड अ कॅप्टिव्ह मार्केट ऑफ ओपियम ॲडिक्ट्स. म्हणजे ओपियमचे जे काय अडिक्ट असतात ते. मला समजतच नाही ह्याला काय नेमकं बोलायचंय, काय बोलतोय, काय करतोय. माझं ठाम मत आहे हे सगळं ओपियम आणि हे सगळं वाचून बहुतेक ह्या त्यांनी स्वतःच हे सोशल प्लॅटफॉर्म किंवा ट्विटरवरती आणि एडिटर लिहिताना 1,00,000% सांगतो ह्यानीच ओपियम किंवा आफू घेतला असावा. याबद्दल म्हणजे माझ्यात नाही त्या देशातल्या कोणाच्या मनात काही शंका नाही. एवढं गलिच्छ लिखाण करत असताना आणि जर त्याला आणि अशा व्यक्तीला खरं तसं पाहायला गेलं मग कोणी असू दे, कोणी म्हणजे कोणी, त्याला कोणी अपवाद नाही. पण वारंवार परत ह्याच गोष्टी करतात कुठेतरी थांबणार आहे नाही थांबणार ना. आता सगळ्यांचे केवळ माझंच नाही तर हे सगळ्यांचं आपलं संयुक्तिक आपण सगळ्यांनी मिळून थांबवलं पाहिजे. आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यात लोकांपर्यंत सगळ्यात पोहोचण्याचं सगळ्यात मोठं माध्यम मध्ये आपणच आहात. तुम्ही कायदा करण्याच्या अनुषंगाने मोदी साहेबांशी बोलणार? हो बोलणार आहे ना. निवडणूक आयोगाबद्दल काय आक्षेपाने बोलू नये. आज तुमचं सरकार आहे राज्यात केंद्रात तर त्या निवडणूक आयोगाबद्दल असल्या पत्र वगैरे याची इन्क्वायरी करा. बाबा काल संध्याकाळी मला समजलं, आज हे घेतले. पोलीस स्टेशनला काय तक्रार करणार? पोलीस स्टेशनला काय तक्रार करून उपयोग आहे. हे निवडणूक आयोगाकडेच केले पाहिजे. नक्की करणार. याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरावं लागलं तरी शिवप्रेमींनी उतरावं किंवा अशा पद्धतीचं काय नाही उतरतीलच ना. आता असं हे करताय म्हणजे मला सांगा हे शिवाजी महाराज काय म्हणजे आमच्या घराण्याचे केवळ नाहीये, सगळ्यांची अस्मिता आहे. आणि त्यांच्याबद्दल असं जे त्यांनी लिखाण आणि सोशल प्लॅटफॉर्म मधनं बोललंय लोक उतरणार, निश्चितपणे उतरणार. का नाही उतरणार? कोणाला वेदना होणार नाही. महाराज त्यांच्या लिखाणामध्ये एकूणच महाराजा असा उल्लेख आहे. तर आपल्या संपर्कामध्ये संपूर्ण भारतामध्ये तर त्यांच्याकडून काही आपल्याला अपमानास्पद आहे नाही. एक लक्षात आहे काल उचललं पाहिजे असं काही स्वाभाविक आहे. ते त्यांच्या परीने काय त्यांचं ते निश्चितपणे त्यांचं मनोगत ते आपल्याला म्हणजे व्यक्त करणार सगळे स्वाभाविक. सर इन इंग्लिश हाऊ हॅव यू बीन हर्ट ऑन द स्टेटमेंट ऑफ राहुल गांधी नाही. शिवाजी महाराज? Hurt is a very mild word, I would say. A very mild word. He has not only insulted us or the family, he's insulted the nation as whole, because Chhatrapati Shivaji Maharaj represented the whole nation. I mean, he was not limited to just Maharashtra. Now you see Maharashtra state and other states, and that time right from the all over India, wherever the Dutch, the Britishers, the Portuguese, wherever they came in and they tried to invade India, he was the only person, and along with him all the other Maharajas, like-minded Maharajas,
who fought the war against all these people. And when as much as along with them, your ancestors also, that time, everyone's were part and parcel of the whole democracy being formed. The whole democracy which we see as of now is all because of everyone's joint effort. A thought was given by Chhatrapati Shivaji Maharaj. The name of Shivaji Maharaj is used by every politician, and many politicians are defaming the name of Shivaji Maharaj. You are as a descendant of Shivaji Maharaj. There should be some legal thing to allow this and everything. All this is happening in this past 2 or 3 years. What do you say? No, see, I told you that he is not just limited to the family. Everyone is. He didn't consider only his family as family. He considered everyone who was with him in the struggle. Means everyone, by and large, the whole people of India as his family. And therefore, everyone has the right to. You can't take away everyone's right. They have a right also. महाराष्ट्रात उद्रेक होऊ नये यासाठी तुम्ही आता काय नेमके आव्हान करताल की उद्रेक करताना कशा पद्धतीने रस्त्यावर नाही, उद्रेक म्हणण्यापेक्षा आहे ना, उद्रेक त्याचं जाळपोळ काय होऊ नये, काय त्याच्या बाबतीत कोणाला कसली मानहानी होऊ नये किंवा हे कुठलंही हे होऊ नये, हे बोलण्याचा उद्देश एकच होता की अशा ज्या प्रवृत्ती आहे अशा लोकांपासून सावध राहावा. कारण की आपल्याला देश प्रगतीपथावर चाललाय, प्रगतीपथावर न्यायचं आहे. आता असे विचाराचे तर मग इथं आपण सगळे उद्या आपण सुद्धा आफू घेऊन असं बसलो असतो कुठं. जिल्ह्यात तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे, तर काय सांगाल आपण याबद्दल? नाही, चांगलं आहे ना. उद्धव ठाकरे काय प्रत्येकाने म्हणजे जे म्हणजे प्रत्येकांच्या मंदिर तर राहून द्या, आपण मला सांगा ना, प्रत्येकाच्या जवळपास ह्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या आपलं घर म्हणजे एक मंदिर असतं प्रत्येकाचं. आणि आपल्या प्रत्येकाच्या मंदिरामध्ये देवार असतो आणि देवारामध्ये कुठं ना कुठं तरी आपण महाराजांची प्रतिमा किंवा त्यांचं एक फोटो किंवा काहीतरी आपण तिथं म्हणजे आपण ठेवतो. त्याचं कारण म्हणजे ह्या संपूर्ण जगात ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये जेवढे योद्धे होऊन गेले, जेवढे योद्धे त्या देशातले कुठले पण असतात, तर त्या देशातले मग ते कुठले असू दे, मग आणि शिवाजी महाराज आणि त्यांच्यामधला फरक एवढाच आहे की त्या लोकांनी, इतर योद्ध्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता संपूर्ण त्यांनी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी लोकांवरती होणारा जो अत्याचार, अन्याय तो दूर करण्याकरता आणि त्याच्यातनं त्यांची सोडवणूक होण्याकरता त्यांनी लढाया केल्या. आणि त्यामुळं मग वेगवेगळ्या आता म्हणजे वेगवेगळे धर्मातले जे काही धर्मस्थळ आहे तिथं त्या योद्ध्यांची कुठं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही, पण शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रत्येकाच्या घरात, देवाऱ्यात किंवा घरात कुठंतरी आपल्याला पाहायला मिळते. आज एवढं महात्म्य त्यांचं होतं. आज त्यांचं योगदान मला सांगा ना, साधं एखादं आपण घर बांधायला घेतलं तर आपण विचार करतो एवढे किल्ले कसे बांधले असतील. एक प्रकारे देव तर आपण कोणी बघितला नाही, पण एकंदरीत त्यांचे पराक्रम, त्यांचे त्यावेळेसचे जे फ्युचरिस्टिक विचार, तर आपण ज्याचं अनुकरण आज आपण करतोय त्यांचं अजूनही त्यातनं आपण धडे घेतो. त्यांच्या दिलेले जे काही जे संपूर्ण ते विचार आहे त्या विचाराच्या आधारावरती आपण चालतोय. म्हणजे देव नाही तर काय म्हणायचं, देवाचा अवतारच म्हणलं पाहिजे. पण महाराज ज्या पक्षांचे अध्यक्ष हे असे काहीतरी पवार महाराज वगैरे असं त्यांच्यावरती काहीतरी अशा चुकीची विधानं करतात, त्याच पक्षावर उद्धव ठाकरे येतात आणि एकावर ते म्हणतात मंदिर बांधणार आहे, तर यात उतरपीपणा नाही. तर मग असं म्हणावं लागेल ना, म्हणजे म्हणावं लागेल म्हणजे मला सांगा ना, राहुल जे म्हणालाय ना
की म्हणजे म्हणजे हे म्हणजे असंच म्हणावं लागेल, कारण ते जे त्यांनी लिहिलंय त्याचं थॉट प्रोसेस तीच असणार ना, वेडपटासारखी. नाही नाही, ऐका एक मिनिट. म्हणजे राहुल गांधींनी, मग उद्धवजी असेल, पवार साहेब असेल, ह्यांना चोक केलं, त्यांच्याबरोबर चोक करून त्यांना पार्टनर करायला भाग पाडलं. कसं पाडलं तर त्यांना पैसे देऊन, हे सगळं लागू होतं ना, चोक बाय पार्टनरिंग विथ ब्रायबिंग अँड थ्रेटनिंग, ते त्यांना लागूच होतं ना. मग असंच म्हणावं लागेल काय. आणि जर नसल तर याच्यावर प्रामाणिकपणे ह्या संपूर्ण त्यांच्या जे काय या सगळ्यांनी उघडपणे त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवारांनी यामध्ये विश्लेषण दिलं पाहिजे की राहुल गांधी बोलले त्याच्यावर तुम्ही. नाही, त्यांनीच नाही होत. हे बघा, बाकीचे तर मी तर सगळे बोलणार, म्हणजे चर्चा तर चालू झाली. आता माझ्यापेक्षा तुम्ही मीडियामध्ये आहात, सोशल मीडिया तर एवढं फास्ट आहे की पटापट पटापट सगळीकडे जातो. प्रिंट किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक पेक्षा प्रत्येकाच्याकडे ते अँड्रॉइड आणि हे असे लांबलचक फोन आहेत. आज मला सांगा ना, त्यांनी त्याबद्दल काहीतरी हे करावं ना. स्पष्टीकरण दिलं. हा, तुम्ही म्हटलं की चर्चा सुरू झाली. आता याबाबत सुद्धा अशीच चर्चा सुरू आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मत पुतळा कोसळला. अहो, एक लक्षात. तुम्ही कुठलीच प्रतिक्रिया दिली? अरे बाबा, ऐकून घे, मी दिली प्रतिक्रिया, आणि त्यात तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्याच्यावरती आता ऑलरेडी कारवाई झाली, त्यांना शिक्षा सुरू झाली. आता पण हे मला सांग ना, आता हे म्हणजे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे सगळं, म्हणजे अप्रत्यक्षात, म्हणजे अक्षरशः लायकी महाराजांची काढल्यासारखं झालं. म्हणजे नेहरूंनी ज्या पद्धतीनं डिस्कव्हर इंडियामध्ये शिवाजी महाराजांचा सुरुवातीला अपमान होतो आणि मग मराठी माणसाने स्वतः आंदोलन उभं केलं 60 साली, आणि मग त्यानंतर त्यांनी ते बदललं आणि महाराष्ट्राची माफी पाडली, तशी राहुल गांधींनी माफी पाडावी अशी तुमची अपेक्षा आहे? माफी आता काय मला वाटतं ते काय त्याला म्हणतात, हेरिडिटरी काय म्हणतात, अनुवंशिक ना, काय त्याला, हा, अनुवंशिक. अनुवंशिक असावं, कारण की यांच्या काय आजोबाच ना त्याचे, राहुलचे पंजोबा ना, पंजोबा काय त्यांनी लुटारू म्हणलं. आता हा म्हणतोय साहेब, जगमध्ये सदाभाऊ खोतांनी एक स्टेटमेंट केलं शरद पवारांच्या व्यक्ती, त्याच्यावर माफी मागितली त्यांनी. नाही, विषय माफी मागितली, आणि तशी माफी मागितली, तशीच राहुल गांधींनी या बाबतीत माफी मागा असं म्हणतोय. नाही, एक लक्षात घ्या, तो भाग इथं मिक्सअप करू नका. माझं तर म्हणणं आहे की तो जे लिखाण केले ते अक्षम्य, त्यांनी माफी मागू द्या, नाही तर काय जरी किती जरी केलं तर महाराष्ट्र देशातली आणि महाराष्ट्रातली जनता त्याला माफ करणार नाही. हा, हे काय की सगळं आहे ते त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय एडिटर आहे? आणि जर डिलीट करायचं तुम्ही म्हणलं ना, काय म्हणलं, डिलीट काय, राहुल गांधीला डिलीट करून टाका, विषय संपतोय ना.